Hello friend, myself Sonali Amol Devda, Ahilyadevi Kanya Vidyalaya Bhusawal. Friends, chapter number 10, Disaster Management. In previous lecture, we have studied the cloudburst, famine and flood. In this lecture, we are studying next disaster management. In first, lightning. In this picture, we show the lightning. Have you seen a flash of lightning in the sky? When? विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्ही इथे दिसतच चित्रामध्ये की वीज चमकताना तुम्हाला दिसते. तुम्ही पाहिली आहेत का वीज? बऱ्याचशा मुलींनी किंवा आपण पाहतच असतो. तर ही वीज चमकताना आपल्याला दिसत आहे. मग हिचा परिणाम काय होतो ते आता आपण पाहूया. Temperature of lightning is more intense than that of sun. About 90% of lightning flashes occur only in the sky, whereas only 5% of lightning reaches the ground. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मैत्रिणींनो की आकाशामध्ये जेव्हा विजा चमकतात त्याच्यापैकी 95% विजा या आकाशातच राहतात. फक्त जमिनीमध्ये 5% विजा फक्त आपल्या जवळ पोहोचतात. Generation of lightning occurs either within one cloud or between two clouds. Sometimes it takes place between a cloud and a ground. In the atmosphere, about 40 lightning flashes occurs per second. विद्यार्थी मैत्रिणींनो, दोन ढगामध्ये किंवा ढगांच्या दरम्यान किंवा ढग आणि जमीन यांच्यामध्ये जी आपली लाइटनिंग म्हणजे वीज जी आहे तिची निर्मिती होत असते. आणि ही जी निर्मिती होत असते तर एका सेकंदाला प्रति सेकंदाला 40 आपल्या ज्या विजा असतात त्याची निर्मिती ते होत असते. There is very high temperature due to lightning. This causes sudden expansion of the air under high pressure which result into loud thundering. की इतका मोठा जसं एखाद्या एअरचा जो दाब असतो, हवेचा दाब म्हणा किंवा खूप टेम्परेचर ह्या विजेमध्ये असतं, सूर्यापेक्षाही जास्त तापमान या विजांचं असतं. जनरली लाइटनिंग स्ट्राइक्स मॅक्झिममली ऑन द ओपन ग्राउंड. The chance of lightning falling on the open ground are higher than that of under the tree or near the water. जिथे पाणी असेल किंवा झाड असेल, झाडाखाली ही जी वीज आहे त्याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसत असतं. ॲट हाय प्लेस or near the tall object changes of lightning strike are much higher. एखाद्या उंच भाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विजा पडताना जास्त दिसतात. Lightning can kill a person or there are harmful effect. तुम्हाला सगळ्यांना माहिती की वीज जर पडली तर तिचा सगळ्यात मोठा इफेक्ट कशावरती होतो तर ज्या व्यक्तीवरती ती वीज पडलेली आहे की तिच्या जवळपासचा जो प्रदेश असतो तो पूर्णच्या पूर्ण तो बेचिराग खाक करून ती सोडते. कारण तिचा जो टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कसं एकदम हाय आहे की सूर्याच्या टेम्परेचर पेक्षाही वीज जेव्हा पडते त्याचं टेम्परेचर हे जास्त असतं. त्यामुळे ज्या व्यक्तीवरती वीज पडते तर त्या व्यक्ती एक तर तिथे तो मृत्युमुखी पडेल किंवा समजून घ्या तो व्यक्ती दूर असेल आणि जर जवळपास वीज पडली तर त्याचे इफेक्ट त्याच्यावरती होणारच आहे. इमिजिएट टेम्परेचर, मग अशी जर व्यक्ती असेल तर त्याच्यावरती इमिजिएट तुम्ही काय करायला पाहिजे, ट्रीटमेंट करायला पाहिजे. और लाइटनिंग अफेक्ट पर्सन इज इसेन्शियल टू सेव्ह देअर लाईफ. जर त्याच्यावरती इमिजिएट लगेच तुम्ही त्याच्यावरती जर कधी ट्रीटमेंट केली तर त्याचं लाईफ तुम्ही वाचवू शकतात, प्राण वाचवू शकतात. व्हॉट प्रिकॉशन विल यू टेक ड्युरिंग थंडरस्टॉर्म. की अशा वेळेस जेव्हा एखाद्या वेळेस वीज पडली असेल किंवा असं जर कधी होत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, म्हणजे काय दक्षता घ्यायला पाहिजे तर ते आता आपण इथे समजून घेऊया. सगळ्यात पहिले डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. की तुम्ही एखाद्या ओपन ग्राउंड मध्ये उभे राहू नका. खुलं जर मैदान असेल तर तिथे उभे राहू नका किंवा झाडाखाली सुद्धा तुम्ही उभे राहू नका. डू नॉट गो टू अ हाय लोकेशन और क्लाइंब अ ट्री. एकदम उंचावरती चढून जाऊ नका किंवा एखाद्या झाडाच्या वरती सुद्धा तुम्ही जाऊ नका.
का नको असं? तर तुम्हाला माहिती आहे की वीज जेव्हा कडाडते तर जेव्हा ते आकाशातनं खाली जमिनीवरती जाण्याचा प्रयत्न करते. का करते? तर विजेचं जे टेम्परेचर आहे ते इतकं हाय असतं, तिला थंड होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आणि जमिनीच्या आतमध्ये काय आहे? पाण्याचे साठे असतात. तर ज्या ठिकाणी वीज पडेल तर ती कुठे पडेल? जिथे पाण्याचा साठा असेल तिथे. म्हणून ती जमिनीच्या आतमध्ये जात असते थंड होण्यासाठी. म्हणून अशा वेळेस तुम्ही खूप उंचावरती राहू नका, कारण डायरेक्ट इफेक्ट तुमच्यावरती येईल. किंवा झाड असेल तर तिथे तुम्ही उभे राहू नका, ही दक्षता तुम्ही घ्या. डू नॉट स्टँड नियर अ इलेक्ट्रिक पोल. झाड जर इलेक्ट्रिक पोल जर असेल तर त्या इलेक्ट्रिक पोलच्या जवळ सुद्धा तुम्ही उभे राहू नका. का? कारण तुम्हाला माहिती आहे, आपण शिकलोच आहे की इलेक्ट्रिक पोल मधून काय होईल? ती वीज वाहून नेली जाईल आणि वाहून नेली गेल्यामुळे लगेच तुम्हाला काय होईल? तिथे त्याचा इफेक्ट होईल. म्हणून तिथे टेलिफोन पोल असेल, इलेक्ट्रिक पोल असेल तर ते टॉवर असेल त्याच्याजवळ तुम्ही उभे राहू नका. डू नॉट लिन ऑन वायर फेन्स अराउंड अ फार्म. जिथे कुंपण वगैरे असेल घराच्या जवळ म्हणा किंवा फार्म जवळ, तर त्या कुंपणाच्या जवळ सुद्धा तुम्ही उभे राहू नका. कारण तारा जिथे असतात त्या तार काय करतात? तर वीज वाहून नेण्याचं काम करतं. ते सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे. तर ते गुड कंडक्टर असल्यामुळे ते लगेच विजेला काय करेल? अट्रॅक्ट करेल. त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही उभे राहू नका किंवा त्याच्याजवळ जाऊ नका. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर or bicycle or tractor or a boat, get off immediately and go to a safe place. तुम्ही एखाद्या बोटवरती असाल, टू व्हीलरवरती असाल किंवा कोणत्याही वाहनावरती असाल तर पटकन तिथून निघून एखाद्या सेफ ठिकाणी, म्हणजे जिथे तुम्ही सुरक्षित राहू शकता तिथे तुम्ही पोहोचा. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. एका ठिकाणी सगळ्यांनी घोळका करून उभे राहू नका. त्यानंतर 2 व्यक्तींच्या मध्ये कमीत कमी 15 फीटचं तरी अंतर तिथे असायला पाहिजे. डू नॉट यूज प्लग इन इलेक्ट्रिक ॲप्लियन्स. कोणते पण एखादी इलेक्ट्रिक ॲप्लियन्स असेल, मोबाईल असेल किंवा काही पण तुमच्याजवळ जे असेल तर त्याचा वापर करू नका. म्हणून मोबाईल वगैरे पण लगेच तुम्ही आपल्यापासून दूर करा. स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लास्टिक शीट, सॅक, जूट क्लॉथ ऑर ड्राय लीव्स. जवळपास एखादी लाकडाचा ओंडका असेल किंवा पानं असतील वाळलेली तर ती आपल्या जवळ घ्या, त्याच्यावरती उभे राहा. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल्स ऑफ युअर फीट, प्लेइंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्रच लो. की ज्या पद्धतीने सगळ्यात आधी आपले दोघी हात आपल्या दोघी पायांच्या ह्याच्यामध्ये ठेवून तळपायाच्या खाली ठेवा आणि डोकं दोघं पायांच्या गुडघ्यांच्या याच्यावरती ठेवा. अशी पोझिशन करून जर बसले तर तुमचं प्रिकॉशन होऊ शकेल. स्विमर्स और फिशरमॅन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. एखाद्या व्यक्ती पोहत असेल त्यावेळेस किंवा फिशरमॅन म्हणजे मच्छीमार करणारे व्यक्ती समुद्रात गेलेले असतील तर तुरंत त्यांना बाहेर येण्याचा सल्ला द्या. अपाउच किंवा तुम्ही एखादे घरावरती असाल तर तुम्ही एखाद्या बाहेरच्या ठिकाणी असाल आणि मार्केट एरियामध्ये किंवा कुठे तुम्ही असाल तर त्वरित तुमच्या जवळपास जे काही सेफ प्लेस असेल त्या ठिकाणी काय करा? तुम्ही पोहोचा. आणि इतरही लोक जर कधी तुमच्या घराच्या बाहेर असतील तर त्यांना तुम्ही मदत करा आणि त्यांना सुद्धा त्यावेळेस तुमच्या घरामध्ये घ्या. तर एवढी प्रिकॉशन्स आपण काय करायची आहे? त्यावेळेस घ्यायची आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या प्रिकॉशन आपण नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण पुढे पाहूया. आता इथे पहा काय दिसतंय आपल्याला? वी सी व्होल्कॅनोज. म्हणजे इथे तुम्हाला काय दिसतं आहे? तर व्होल्कॅनो हे पण काय आहे? नॅचरल डिझास्टर मध्येच ते येतं. आणि याच्यामध्ये तुम्ही सॉलिड, लिक्विड और गॅसियस सबस्टन्सेस बिलो द अर्थ crust which are very hot are pushed towards the crust. When they come out of the crust, it results into an eruption causing a great damage. It's called as a volcano. की व्होल्कॅनो म्हणजे काय? म्हणजे ज्वालामुखी म्हणजे काय? तर जेव्हा जमिनीच्या आतमध्ये बरेचसे तप्त पदार्थ, मग ते सॉलिड स्टेटमध्ये असेल, लिक्विडमध्ये असेल किंवा गॅसेसमध्ये असेल, कोणत्याही याच्यामध्ये जर असेल तर त्या स्टेटमध्ये ते नेहमी त्यांच्यामध्ये हालचाल होत असते आणि ते जमिनीच्या वरती येण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि मग अशा वेळेस त्यांचा उद्रेक होऊन ते जमिनीच्या वरती येतात. इथे तुम्हाला दिसतंच चित्रामध्ये, जेव्हा ते जमिनीच्या वरती येतात तर त्याला आपण ज्वालामुखी, व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असं आपण म्हणत असतो. मग याचा परिणाम काय होतो ते आता आपण पाहूया. इफेक्ट ऑफ व्होल्कॅनो. The chemical substances such as lava, vapor, hot moss, sulfur, etc. are collected on the surface of the earth and thereby mountains and hills are created. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, की हे तुम्हाला भूगोलामध्ये पण तुम्ही हे शिकलेले आहात, की जेव्हा असे केमिकल सबस्टन्सेस बाहेर येतात किंवा पाण्याची वाफ असेल, हॉट मड चिखल असेल, सल्फर गंधक वगैरे असेल, या सगळ्यांचा तिथे काय होतो, थर जमा होतो आणि त्या थरामधून काय कशाची निर्मिती होते, तर माउंटन्स असतील किंवा हिल्स असतील याची निर्मिती होते. भूगोलामध्ये पण आपल्याला माहिती आहे की ज्वालामुखी पर्वत कशी तयार होतात, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ते कशी, तुम्ही हे शिकलेलेच आहात, तेच इथे दिलेलं आहे. द ॲटमॉस्फिअर गेट्स polluted due to the ash and the gases ejected बाय द व्होल्कॅनो. आपल्याला माहिती की थोडीशी आग लागली तर प्रदूषण एवढं होत असतं. इथं एवढी मोठी ज्वालामुखीचं हे आहे, याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती राख निर्माण होते आणि त्याच्यामुळेच प्रदूषण पण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं. ऑफन इट्स रेन्स ॲज अ रिझल्ट ऑफ व्होल्कॅनिक इरिप्शन. टेम्परेचर रायझेस ड्यू टू द हॉट गॅसेस, की याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तापमान वाढतं. फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट ब्युरिड अंडर द हॉट मड, की याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे उद्रेक झालेला आपल्याला दिसतो त्या ठिकाणी पूर्ण जंगल असेल किंवा एखादी वस्ती असेल, ती पूर्णच्या पूर्ण खाली दबली गेलेली असतात, म्हणजे पूर्ण ती नष्ट होतात आणि जमिनीच्या खाली जाते आणि त्याच्यातनं दलदलीची जमीन तिथे निर्माण होते. मग आता ती कशी ते आपण पाहूया. व्होल्कॅनोज इरुप्ट इन द सी टू. जसं इथे भूभागावरती जसं होतं तसंच सी मध्ये पण म्हणजे समुद्रामध्ये पण हे घडून येत असतं. आणि फॉर्मेशन ऑफ आयलँड, जसं आयलँडवरती ही क्रिया घडत असते तसंच समुद्रावरती पण ही क्रिया घडत असते. दिस मे फॉर्म अनहेवल ऑफ वॉटर अँड क्रिएशन ऑफ ह्यूज वेव्ज, की याच्यामुळे जेव्हा समुद्राच्या तळामध्ये असा जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर त्यामुळे ज्या वेव्ज असतात, लाटा ज्या असतात, त्यांची जी लेवल असते ती काय होते, खूप मोठ्या प्रमाणावरती होते, म्हणजे उंची त्यांची वाढते. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरिप्शन ऑफ व्होल्कॅनो, टू स्टॉप इट आफ्टर इरिप्शन ऑर टू कंट्रोल इट. जसं एखादी आग लागली, तुम्ही त्याला पाणी टाकून विझवू शकतात, परंतु ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो समुद्रामध्ये म्हणा किंवा भूभागामध्ये म्हणा, त्याच्यावरती आपला कंट्रोल राहत नाही किंवा त्याला आपण नियंत्रण त्याच्यावरती करू शकत नाही. तर अशा वेळेस की टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, विज्ञानाची टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली आहे की ह्या डिझास्टरचं आपण काय करू शकतो, मॅनेजमेंट करू शकतो, की त्याची सूचना आज आपण देऊ शकतो. ती थांबवू शकत नाही पण त्याची सूचना आपण देऊ शकतो. फ्रेंड, इन दिस पिक्चर सुनामी इज अ जापानीज वर्ड. या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतच आहे की ते लाट खूप मोठ्या प्रमाणावरती आलेली आणि ती पूर्णच्या पूर्ण बिल्डिंगला काय करते, उद्ध्वस्त करते. ते चित्रामध्ये आपल्याला दिसतच आहे. मग हे जे याला सुनामी असं म्हणतात. मग सुनामी हा जापानीज वर्ड्स आहे, जापानीज वर्ड्स विच मीन्स हार्बर वेव, म्हणजे उंच लाटा त्याला म्हणतात. हा जपानी शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो उंच लाट, मोठी लाट ज्याला आपण म्हणतो. इथे पहा तुम्हाला दिसतं चित्रामध्ये की लाट खूप मोठ्या प्रमाणावरती पूर्ण बिल्डिंगच ती उद्ध्वस्त करते, म्हणजे बिल्डिंगच्या पण खूप मोठी ती लाट आपल्याला दिसते. मग अशी जेव्हा लाट मोठी निर्माण होते त्याला आपण काय म्हणत असतो, सुनामी असं म्हणत असतो. मग आता काय आहे ते आपण पाहूया. As on land, earthquakes and volcanic eruption occur at the bottom of the sea too. If an earthquake occur at the bottom of ocean, the energy release push the water upward. जसं पहा जमिनीमध्ये जसं अर्थक्वेक येतात म्हणजे भूकंप वगैरे येतात, तसेच
समुद्राच्या तळामध्ये पण भूकंप होत असतात, ज्वालामुखी होत असतात आणि त्या ज्वालामुखीमुळे जी एनर्जी निर्माण होते तर ती काय करते, वरच्या दिशेने अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने ती ढकलली जाते. जसं ज्या ठिकाणी लाट निर्माण होईल त्या ठिकाणी तिचा जो स्पीड असेल किंवा तो परिणाम कसा असेल, कमी असेल आणि ती वरच्या दिशेने ढकलली जाईल, मग इथे तिची उंची काय होईल, वाढेल. म्हणून व्हेरी हाय नियर द सोर्स, बट दे स्टार्ट स्पेंडिंग व्हेरी फास्ट टू लॉंग डिस्टन्स. द velocity of these waves is 800 to 900 किलोमीटर पर अवर. त्याची स्पीड इतकी असते की ती 800 ते 900 किलोमीटर पर अवर एवढी ती उंच होते. when they reach a coastal area their velocity is reduced but their height is found to have increased tremendously इवन टू अबाउट 30 मीटर्स. की इतकी ती उंच वाढते, इतका तिचा स्पीड उंच होतो की ती जो कोस्टल एरिया आहे म्हणजे जो किनारी भाग आहे तिथपर्यंत वरती जाण्याचा ती प्रयत्न करत असते आणि त्याची उंची 800 ते 900 किलोमीटर प्रति तासाला ती होत असते. एवढं तिचं लाटेचा परिणाम होत असतो. मग आता ते कसं आणि त्याच्याने काय होत असतं त्याचं आपण पाहूया की इफेक्ट ऑफ सुनामी काय त्याचे इफेक्ट होतात. तर बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉइड. आत्ताच आपण चित्रामध्ये पाहिलं की एवढ्या मोठ्या मोठ्या उंच ज्या बिल्डिंग्स आहेत किंवा जे पण काही कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला जाताना दिसलं, डिस्ट्रॉइड होताना दिसलं. तर सुनामीचा हा सगळ्यात मोठा आपल्या समोर आलेला इफेक्ट आहे की बिल्डिंग असेल, मोठे मोठे ज्या ह्या असतात बिल्डिंग्स असतात 25, 30, 40 मजली, तर त्या पण नष्ट होतात त्याच्यामुळे. देअर इज अ लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ. आता एवढ्या मोठ्या बिल्डिंग जर कधी नष्ट होत असेल तर लाईफ पण त्याच्यामध्ये जाणारच आहे. म्हणजे तिथे राहणारे जेवढे काही मनुष्य असतील किंवा जेवढे काही प्राणी असतील ते सगळेच्या सगळे तिथे मरणार. म्हणून खूप मोठं लाईफचं लॉस किंवा फायनान्शियल लॉस हे दोघी लॉस तिथे आपल्याला होताना दिसतात. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. जर किनारी भाग असेल तिथे काही बोटी वगैरे असतील तर त्या पण काय होतील, नष्ट होतील. ट्रीज गेट अपरूट्स. मुळासकट पूर्णच्या पूर्ण झाड तिथे उन्मळून पडतं, एवढ्या त्या लाटांमध्ये शक्ती असते. लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. चेंजेस टेक प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिव्हिंग राईज टू स्वॅम्प्स. की तिथे पूर्ण जो जमिनीचा जो भाग असेल तो पूर्णच्या पूर्ण जमिनीच्या खाली जातो. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन अराइज. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अराइज. द बिझनेस किंवा इंडस्ट्री रिलाइज टू द सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड अँड नॉर्मल डे टू डे लाईफ अँड डिस्टर्ब. की जे आपलं डे टू डे लाईफ आहे, आपलं जे दैनंदिन जीवन आहे किंवा बिझनेस आहे, हे सगळंच्या सगळं जीवनमान तिथे विस्कळीत झालेलं आपल्याला दिसतं. की जिथे सुनामीचा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणी असा इफेक्ट आपल्याला दिसून येतो. लार्ज स्केल डॅमेज. खूप मोठ्या प्रमाणावरती जो किनारी भाग आहे किंवा बंदराचा भाग आहे त्या पूर्ण भागाचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं तिथे आपल्याला दिसतं. हे सगळं नुकसान किंवा हे सगळं इफेक्ट या सुनामीमुळे होत असतो. आता आपण पुढे पाहूया. मग आता या सुनामीचं जे मेजर्स फॉर अ सुनामी विच द हेल्प ऑफ अँड आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाइट prediction about tsunami can be understood. It gives an immediate estimate about the progress of tsunami. की आपण हा जो सुनामीचा जो उद्रेक होतो किंवा सुनामी जर येणार असेल त्याला थांबवता तर येत नाही, पण हवामान खात्याच्या याच्याने आपण याचा किती स्पीड आहे किंवा कुठे येणार आहे तर त्याचा अंदाज करू शकतो. आणि तिथले जे लोक आहे सॅटेलाइट वगैरे याच्यामुळे ते आपल्याला कळतं आणि त्या लोकांना आपण त्वरित तिथे इंटिमेशन देऊ शकतो की इथे सुनामी येणार आहे, तुम्ही शक्य होईल तर तिथून दुसरीकडे जिथे सुरक्षित जागा असेल तिथे जा. अशी प्रिकॉशन तिथल्या लोकांना किंवा तिथे जे काही आहे कोस्टल एरियाज वगैरे असेल तर त्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांना आपण वॉर्निंग देऊ शकतो. तर हा आपण प्रिकॉशन तिथे घेऊ शकतो. आता आपण पुढे पाहूया.
आता इथे तुम्हाला काय दिसतंय, झाडं खूप मोठ्या मोठ्याने हालताना दिसतात. यालाच काय म्हणतात, स्टॉर्म्स. स्टॉर्म्स काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही 6वी-7वी मध्ये स्टॉर्म्स म्हणजे वादळ येतात आणि वादळामुळे काय काय होतं याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. मग इथे त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा आलं तर काय तुम्ही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते आपल्याला इथे पाहिजे. देअर इज अ फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर ब्लिट्स इन द ॲटमॉस्फिअर. दिस कॉजेस स्ट्रॉंग विंड टू ब्लो. The weather suddenly changes due to this resulting into storm. की याच्यामुळे काय होतं, स्टॉर्म म्हणजे वादळाची निर्मिती होत असते. मग आता कसं ते आपण पुढे बघूया. त्यासाठी त्याचा इफेक्ट काय होतो, काय परिणाम होतो ते पाहूया. देअर इज अ लार्ज स्केल डॅमेज टू प्रॉपर्टी अँड लाईफ. वादळ असेल किंवा कोणतंही नैसर्गिक संकट आलं तर सगळ्यात पहिले एक तर लाईफचं डॅमेजेस होईल किंवा जी प्रॉपर्टी आहे त्याचं सुद्धा डॅमेजेस होतं. द स्टॉर्म्स अफेक्टेड रिजन्स आर ग्रेटली डॅमेज. द इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टेशन इज डिस्टर्ब. की इलेक्ट्रिक सप्लाय असेल, पूर्ण वादळांमुळे तारा तुटतात. बऱ्याच वेळा तुम्ही पाहतात की वादळ आलं तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक सप्लाय आपला बंद होतो. टेलिफोनच्या वायरी असतील, इलेक्ट्रिक वायर असतील, त्या सगळ्या तुटतात आणि संपर्क पूर्णतः डिस्टर्ब होतो. मग आता याच्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे तर ती पाहूया. इफ यू आर अवे फ्रॉम होम, जर तुम्ही घराच्या बाहेर असाल, टेक शेल्टर ॲट अ सेफ प्लेस. सगळ्यात पहिले जर तुम्ही घराच्या बाहेर असाल तर ज्या ठिकाणी सेफ प्लेस असेल तिथे तुम्ही आश्रय घ्या. इफ यू आर इन युअर होम, स्टे लाईफ विथ ऑल पॉसिबल प्रिकॉशन्स. जेवढं काही शक्य होईल तेवढं तुम्ही सेफ राहण्याचा, तिथे घरात असाल तर सेफ राहण्याचा प्रयत्न करा. रेग्युलरली कट डाऊन ट्रीज ऑर ब्रँचेस विच आर लायकली टू फॉल. जे इमारतीच्या जवळ जर झाड असेल तर ते झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या नियमित तुम्ही काय करायला पाहिजे, त्याची कटछाट करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे कटिंग जर कधी केली गेली तर झाड जर वादळ जर आलं तर ते पूर्णच्या पूर्ण झाड बिल्डिंगवर पडण्याची शक्यता असते आणि बिल्डिंग तुटण्याची शक्यता असते. तर असं काही घडू नये म्हणून रेग्युलरली त्याची कटिंग करा. शट द वेव्स ऑफ गॅस रेग्युलेटर्स. आपण घरात असू तर आपले जे रेग्युलेटर वगैरे असेल गॅसचं ते लगेच काय करा, बंद करा आणि इलेक्ट्रिक सप्लाय शक्यतो पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न करा. तर एवढी प्रिकॉशन तुम्ही घ्या. मग स्टॉर्म्स असेल किंवा सुनामी असेल किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती जर आली तर एवढी प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे. ह्या व्यवस्थापन असं आपण करायला पाहिजे. हा इथे आपण लेसन शिकलो. मग आजचा होमवर्क काय तर आपलं जे टेक्स्ट बुक आहे त्याचा पेज नंबर 20 वरती जी एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजचा पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. थँक्यू.